नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज बघू आपण काही बँकेबद्दल काही प्रश्न. तर बघू पहिला प्रश्न. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? याच्या पर्याय दिला आहे आपल्याला. 25 मार्च 1947, 1 एप्रिल 1935, 17 डिसेंबर 1937 किंवा इतर. तर याचं उत्तर होणार 1 एप्रिल 1935. दुसरा प्रश्न बघू. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कुठे आहे? पर्याय दिलाय आपल्याला. मुंबई, दिल्ली, नागपूर किंवा भोपाळ. तर याचं उत्तर होणार मुंबई. प्रश्न तिसरा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले? पर्याय दिलाय. 2 सप्टेंबर 1950, 1 जानेवारी 1949, 19 मार्च 1947 किंवा 26 जानेवारी 1950. तर याचं उत्तर होणार 1 जानेवारी 1950. भारतात किती सार्वजनिक संस्था बँक आहेत? तर याचं उत्तर होणार 27. प्रश्न पाचवा. भारतीय स्टेट बँक कधी स्थापन झाली? पर्याय दिलाय. 1 जुलै 1955, 1 जानेवारी 1949, 17 डिसेंबर 1951 किंवा 1 एप्रिल 1935. तर याचं उत्तर होणार 1 जुलै 1955. प्रश्न सहावा. बँक भारतातील भारताची पहिली बँक कोणती? पर्याय दिलाय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आंध्रा बँक, भारतीय स्टेट बँक किंवा बँक ऑफ हिंदुस्थान. तर याचं उत्तर होणार बँक ऑफ हिंदुस्थान. प्रश्न सातवा. बँक ऑफ हिंदुस्थान कधी स्थापन झाली? पर्याय दिलाय. 1805, 1770, 1915 किंवा 1750. तर याचं उत्तर होणार 1770. खालीलपैकी कोणती बँक वाणिज्य बँकेच्या श्रेणीमध्ये येत नाहीत? पर्याय दिलाय. खाजगी बँक, राष्ट्रीयकृत बँक, सहकारी बँक किंवा वस्तू बँक. तर याचं उत्तर होणार वस्तू बँक. प्रश्न नववा. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या बँकांना परकीय चलन खाती चालवण्यास परवानगी आहे? पर्याय दिलाय. विदेशी बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक, राष्ट्रीयकृत बँक किंवा यापैकी नाही. तर याचं उत्तर होणार राष्ट्रीयकृत बँक. प्रश्न 10वा. खालीलपैकी कोणत्या सामान्य बँकेच्या ग्राहकाची सामान्य बँकिंग क्रिया मानली जाऊ शकत नाही? तर याचं उत्तर होणार ऑप्शन नंबर सी. PLR कमी कमी करा किंवा वाढवा आणि कर्ज पॉलिसी जाहीर करा. प्रश्न 11वा. भारत खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय गटाचा सदस्य आहे? तर याचं उत्तर होणार ब्रिक्स. प्रश्न 12वा. बँकिंग जगात केवायसीचा विस्तार काय? म्हणजे याच्यामध्ये आपल्याला केवायसीचा पूर्ण स्वरूप सांगायचे आहे. तर याचं उत्तर होणार नो युअर कस्टमर. प्रश्न 13वा. खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर बँकिंग आणि वित्त क्षेत्रात केला जातो? पर्याय दिले आपल्याला. जमा केलेले व्याज, प्रसार, देवी किंवा यापैकी काही नाही. तर याचं उत्तर होणार जमा केलेले व्याज. प्रश्न 14वा. भारतातील खाजगी क्षेत्रात बँकेचे नाव खालीलप्रमाणे आहे. पर्याय दिलाय. देना बँक, साऊथ इंडियन बँक, सिंडिकेट बँक किंवा IDBI बँक. तर याचं उत्तर होणार साऊथ इंडियन बँक. आर्थिक सेवांमध्ये प्रवेश नसणे तांत्रिकदृष्ट्या काय म्हणतात? तर याचं उत्तर होणार आर्थिक वंचितपणा. प्रश्न 16वा. बँकिंग क्षेत्रात खालीलपैकी कोणता शब्द वापरला जातो? तर बँकिंग क्षेत्रामध्ये खालीलपैकी खाती हा शब्द वापरला जातो.
जपानचे चलन खालीलपैकी कोणते आहे? पर्याय दिलाय युआन, युरो, येन किंवा डॉलर. तर याचे उत्तर आहे येन. प्रश्न 18वा. कोणत्या बँकेत परकीय चलन संबंधित कार्य होते? पर्याय दिलाय ऑफशोअर बँकिंग, भारतीय स्टेट बँक, व्यापारी बँक किंवा खालीलपैकी काही नाही. तर याचा उत्तर होणार ऑप्शन नंबर ए, ऑफशोअर बँकिंग. देशातील सरकार आणि मध्यवर्ती बँकेने जाहीर केलेल्या नोटा आणि नाणी यांना कोणते चलन म्हटले जाते? पर्याय दिलाय आपल्याला कायदेशीर चलन, लगतची चलन, वैधानिक चलन किंवा स्वीकार्य चलन. तर याचा उत्तर होणार ऑप्शन नंबर ए, कायदेशीर चलन. नंतरचा प्रश्न बघू. जगात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे स्थान कितवे आहे? पर्याय दिलाय आपल्याला 12वे, 13वे, 11वे किंवा 10वे. तर याचे उत्तर होणार 11वे. मुंबई स्टॉक एक्सचेंजला कधी मान्यता मिळाली? पर्याय दिला आहे 25 डिसेंबर 1965, 22 मे 1957, 13 ऑगस्ट 1957 रोजी किंवा 12 जुलै 1960. तर याचा उत्तर होणार ऑप्शन नंबर सी, 13 ऑगस्ट 1957. प्रश्न 22वा. भारतीय रुपयाच्या नोटीवर नोटीचे मूल्य किती भाषांमध्ये नमूद केले गेले आहे? पर्याय दिलाय 17 भाषा, 16 भाषा, 15 भाषा किंवा 14 भाषा. तर याचं उत्तर होणार 15. प्रश्न 23वा. पुढीलपैकी कोणत्या पतपत्रात धन मागे घेण्याची निश्चित वेळ नाही? पर्याय दिलाय आपल्याला काढण्यायोग्य कर्जपत्र, अकल्पनीय कर्जपत्र, अप्रत्यक्ष कर्जपत्र किंवा यापैकी काहीही नाही. तर याचं उत्तर होणार अप्रत्यक्ष कर्जपत्र. प्रश्न 24वा. भारतीय जीवन विमा महामंडळ LIC चे मुख्य कार्यालय कुठे? तर याचं उत्तर होणार मुंबई. मुंबईमध्ये LIC चे मुख्य कार्यालय आहे. प्रश्न 25वा. बँकेच्या नवीन शाखा उघडण्यासाठी परवाने कोणाद्वारे दिले जाते? पर्याय दिलाय राज्य सरकार, अर्थ मंत्रालय, भारतीय रिझर्व्ह बँक किंवा यापैकी काहीही नाही. तर याचं उत्तर होणार भारतीय रिझर्व्ह बँक, RBI. प्रश्न 26वा. कोणत्या बँकेने प्रथम बायोमेट्रिक ATM स्थापित केले? पर्याय दिलाय स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक किंवा देना बँक. तर याचं उत्तर होणार पंजाब नॅशनल बँक, PNB. प्रश्न 27वा. कोणत्या बँकेस 2016 साठी सर्वोत्कृष्ट लघु बँक घोषित केले? पर्याय दिलाय देना बँक, येस बँक, करूर वैश्य बँक किंवा यापैकी काही नाही. तर याचं उत्तर होणार करूर वैश्य बँक. प्रश्न 28वा. मनी लॉन्ड्रिंग अवैध सावकारी म्हणजे काय? तर याचं उत्तर होणार बेकायदेशीरपणा मिळालेले पैसे. प्रश्न 29वा. मुदत व आवर्ती ठेवी म्हणजे काय? याचं उत्तर होणार मागणीनुसार परत मिळू शकेल. प्रश्न 30वा. लक्झरी वस्तूंच्या खरेदीसाठी बँक कोणत्या प्रकारचे कर्ज देतो? तर याचं उत्तर होणार टिकाऊ ग्राहक वस्तूंसाठी कर्ज.